दुरुस्ती विधेयक अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत सादर केलं आणि यावरनं लोकसभेत भला मोठा गदारोळही झाला। किरण रिजिजू यांनी वक्फ विधेयकासंदर्भात विरोधक दिशाभूल करतात असा आरोप केला। या विधेयकाच्या माध्यमातून सरकार कोणत्याही धार्मिक गोष्टीत हस्तक्षेप करत नाही। वक्फ विधेयकामध्ये धार्मिक स्थळांबाबत काहीही नाहीये, ते केवळ प्रॉपर्टी मॅनेजमेंटचा मुद्दा आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। वक्फ बोर्डावरती शिया, सुन्नी आणि महिला सुद्धा असतील। सोबतच 4 बिगर मुस्लिमांसह 2 महिला असणं अनिवार्य असेल। लोकसभेत यावरच्या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलंच घमासान पाहायला मिळालं। वक्फ विधेयकावरून लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी त्यांची भूमिका मांडली। यावेळी जोरदार चर्चा झाली, तसंच एकमेकांवर शाब्दिक हल्लेही चढवण्यात आले। उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही असं लोकसभेत ठणकावून सांगितलं। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं या विधेयकाला ना थेट विरोध केला ना थेट पाठिंबा दिला। आपके मन में कुछ और ही है। जमीन आपको हड़प करनी है और किसके लिए करनी है? जैसे मैंने कश्मीर में नाम लिया, जैसे मैंने जहाँ मणिपुर में भी चल रहा है उसी के लिए चल रहा है। और किस किस लोगों के लिए चलता है, किन उद्योगपति के लिए चलता है, सभी को पता है। आपका उद्दिष्ट जमीन हड़पने का है, बाकी कुछ नहीं है। अरविंद सावंतांनी केलेल्या भाषणानंतर शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी तर भाषणाच्या सुरुवातीलाच विधेयकाला समर्थन दिलं। ठाकरेंच्या शिवसेनेला हिंदूंचीही अलर्जी असल्याचा आरोप शिंदेंनी केला। उद्धव ठाकरेंची शिवसेना कोणाचे विचार मांडते असा सवाल उपस्थित करत त्यांनी विरोधकांना डिवचलं। अपनी अंतरात्मा से इनको प्रश्न पूछना चाहिए कि बाला साहब आज होते तो ये क्या आज ये भाषण कर पाते यहाँ पर? आज इस सदन में एक बात साफ हो गई, ये यूबीटी वाले किसकी विचारधारा को मान रहे हैं और ये बिल का विरोध कर रहे हैं। इनके पास एक सुनहरा अवसर था अपनी गलतियों को सुधारने का, अपने इतिहास को संभालने का। लोकसभेतच नव्हे तर सोशल मीडियावरही वक्फ विधेयकावरून राजकीय लढाई पाहायला मिळाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून बाळासाहेब ठाकरेंचे विचार राखणार का असा प्रश्न उपस्थित केला, तर संजय राऊतांनी फडणवीसांना उत्तर दिलं। विधेयक आणि हिंदुत्वाचा काडीमात्र संबंध नसल्याचं उत्तर राऊतांनी दिलं। देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट आणि शिवसेना शिकवू नये आणि हिंदुत्व अजिबात शिकवू नये। भारतीय जनता पक्षाला, मी देवेंद्र फडणवीस यांचं नाव, भारतीय जनता पक्षाला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशेला पीळ देत फिरतो या देशात। आम्हाला त्यांनी हिंदुत्व अजिबात शिकवू नये आणि वक्फच्या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधक लांगुल चालनाचं राजकारण करत असल्याचा हल्लाबोल केला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आठवणही त्यांनी करून दिली। उबाठाच्या संदर्भात जर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर अजूनही चालण्याची त्यांची इच्छा असेल तर मला अपेक्षा आहे की ते बिलाला समर्थन देतील, या बिलाचा विरोध करणार नाही। वक्फ सुधारणा विधेयकावरून देशभरात पुन्हा एकदा राजकारण सुरू झालंय। मात्र या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधक त्यांची वोट बँक मजबूत करण्याचाही प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट होतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि राज्यसभेत चर्चेदरम्यान खासदार संजय राऊत चांगलेच भडकले। सत्ताधाऱ्यांनी बाळासाहेबांचं नाव उच्चारत राऊतांना डिवचलं आणि यावरनं राऊतांच्या संतापाचा भडका उडाला। कौन बोल रहा है? बाला साहब ठाकरे कौन है? क्या है? प्लीज 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 इधर से प्लीज कुछ भी कमेंट करते हैं वहां से। प्लीज नहीं, हम सुनते रहते हैं, बोलते रहते हैं। क्या है, आपको क्या मालूम है? आप 10 बार पार्टी बदलने वाले ये लोग हैं। संजय राउत जी, ये घुसखोर है। संजय राउत जी, हमने आपको इंटरप्ट किया है क्या? प्लीज प्लीज नहीं, सब कमेंट्री रोको। आणि यानंतर बातमी बघूया।